10वी पास 12वी पास लोक आहेत त्यांच्याकडे. लोकांना किती चुती मला 500 लोकांनी सांगितलं साहेब, आणि स्वतः ते ऑफिसर आले तिथले आणि ते बंद केले. त्यांनी प्रदर्शन झालो तर वायू प्रदर्शन कसं बंद करता येईल याच्या मागे मी उभा राहीन. कारण हे पक्ष गोरगरिबांचा पक्ष आहे. लोकांचे ते आत्मा आहेत भूमिपुत्राचे, लोकांच्या भावना आहेत. ते तुम्हाला लोक नाव द्यायला सांगत नाही, त्यांच्या ते भावना व्यक्त करायला सांगतायत. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज मी आदित्य हेरेकर फोटोल्स ऑफ पनवेल या चॅनलच्या माध्यमातून आजचा हा पॉडकास्ट सादर करत आहे. आज आपल्या सोबत आहेत बबनजी विश्वकर्मा साहेब. हे प्रभाग क्रमांक 16 पनवेल महानगरपालिका चे अधिकृत उमेदवार आहेत शेतकरी कामगार पक्ष या पार्टीचे. तर बबनजी, सर्वप्रथम आपल्या पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि आपल्याला खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तर काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे पनवेलची जी पार्श्वभूमी आहे आपल्या निवडणुकीची, तर काय वातावरण चालू आहे सध्या, काय वाटतं तुम्हाला? बघा, वातावरण आता सध्या महाविकास आघाडीच्या साईडनेच आहे. कारण भाजप ज्या पण भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्यांच्याकडे विजन असेल लोक आहेत, 10वी पास 12वी पास लोक आहेत त्यांच्याकडे. माझ्याविषयी तुम्हाला सांगायचं झालं तर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून मी डिप्लोमा केलेला माणूस आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून मी बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे चिपळूणमधून. मी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. मी LLB केलेला माणूस आहे. मी ॲस्ट्रॉलॉजर आहे. मी योग टीचर आहे. माझ्याकडे भरपूर एज्युकेशन आहे आणि त्यामुळे माझ्याकडे काहीतरी विजन आहे. पनवेलच्या विकासासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, पनवेल खरंच स्मार्ट सिटी आहे का, यावर तुम्हाला काय वाटतं? आणि जर आहे तर सामान्य नागरिकाला त्याचा फायदा कसा पोहोचला जातो? पनवेलला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी ना, तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल असेल की महानगरपालिका बनायच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी 32,000 कोटीचे निधी पनवेलला स्मार्ट बनवण्यासाठी त्यांनी एक नेमलं होतं. महानगरपालिका आल्यानंतर पण ते निधी कुठे गेला ते माहीत नाही. मग त्यांच्या फंडिंगला गेला असेल. पनवेलचा अजिबात स्मार्ट सिटी नाही झाला, अजिबात स्मार्ट सिटी नाही. इथे धूळ एवढा मोठ्या प्रमाणात आहे, कचरा, गटर, गार्डन एवढं खराब आहे की तुम्हाला वाटलं की म्हणजे कुठे आपण आलोय, स्मार्टमध्ये आलोय की नॉर्मल गावठांमध्ये एवढं याच्याचं भारी आहे नियोजन. तर पुढचा प्रश्न माझा तुम्हाला हा आहे की पनवेल महानगरपालिका जी अस्तित्वात आली म्हणजे सुमारे 9 वर्षापूर्वी, तेव्हापासून ते आतापर्यंत काय विकास घडला आहे किंवा काय अपूर्ण राहिला आहे, तर ह्याच्यावर तुमचं काय? मला सांगतो की पनवेल महानगरपालिकेच्या आधी सिडको होतं, प्रशासन होतं. सिडकोने जे कामं केलीत ना, तेवढं काम यांना नाही जमलं. यांनी टॅक्सेस खूप लावले, त्यांना काम नाही जमलं. काम यांनी करायला पाहिजे होतं. त्यांना भरपूर चान्स होता त्यांना, पण त्यांना नाही काम जमलं साहेब. तर कुठे आणि कुठच्या ॲस्पेक्ट्समध्ये, कुठच्या म्हणजे काय फील्डमध्ये तुम्हाला वाटतंय पनवेल मागे राहिलं? म्हणजे काय विकासाच्या कुठच्या ॲस्पेक्टमध्ये पनवेल मागे राहिलं आणि कसं काय पुढे जाऊ शकतो आपण अजून? बघा, पनवेल आहे ना, आता सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये मागे राहिलं. पनवेल हे जे सिटी आहे, पनवेल नगर परिषद भारतातलं पहिलं नगर परिषद आहे. याला आपलं मुंबईबरोबर आपण कम्पेअर करायला पाहिजे. याची आपला विजन होता की मुंबईसारखी आपलं महानगरपालिका व्हावा, इथे रस्ते टाकाटाक व्हावे, इथं गटराचा प्रॉब्लेम व्हावा. शिक्षणात तुम्हाला आज एवढा भ्रष्टाचार आहे. नर्सरीला 1.5 लाख रुपये. शिक्षणावर कुठेतरी अंकुश लावायला पाहिजे प्रशासनाने की नाही लावायला पाहिजे. आणि माझं एक विजन आहे. मी तुम्हाला मीडियावाले तुम्हाला एक सांगतो गोष्ट. 4,000 कोटीची बजेटवाला पण महानगरपालिका आहे. 4,000 CR म्हणजे 3,800 समथिंग 9 म्हणजे नियर बाय 4,000 CRचा हा महानगरपालिका आहे. इथे मीडियावाल्यांसाठी काय बंदोबस्त आहे हो? मीडियाला काहीतरी मीडियाला एक भवन द्यायला पाहिजे. मी जर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून आलो तर मीडियावाल्यांसाठी पगार एक सुरू करावा असं मी लोकांना सांगेन. मीडिया हा स्वतःच्या पैशाने लोक चालतात. तुम्ही एक 4-5 हजार तुम्हाला महिन्यात त्यांना पगार देता येत नाही. कारण खराब परिस्थिती मांडणारे कोण वर्ग असेल हा मीडिया आहे. जर मी महानगरपालिका साहेब नगरसेवक निवडून आलो तर प्रशासनाला विनंती करेन की मीडिया जे लोक आहे, मीडियामध्ये लोक काम करणारे जे प्रायव्हेट लोक आहेत, इथे 100-200 तुम्हाला मीडियावाला भेटतील प्रायव्हेटवाले, त्यांना रुपया पगार नाही साहेब. स्वतःचं पेट्रोल, स्वतःचे पैसे. आणि मग ते कुठला पॉलिटिशियन माणूस 500-1000 रुपये देतं का? आता मी हे आरोप लावत नाही, हे खरं परिस्थिती आहे. त्यासाठी ते त्यांच्या मागे लागले असतात. मी जर साहेब नगरसेवक झालो तर मीडियावाल्यांना 5,000 ते 10,000 पगार कमी मिनिमम त्याने यायला ज्याचे पेट्रोलचे खर्च तरी निघेल, त्यासाठी मी शासनाकडे विनंती करेन. पनवेलमध्ये आपल्या जे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आपण बघतोय, आज आपल्याला शेतकरी कामगार पक्षाला जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो सपोर्ट मिळतोय,
त्याच्यामध्ये काय म्हणजे काय फरक वाटतोय तुम्हाला, म्हणजे काय होऊ शकतं म्हणजे या निवडणुकीमध्ये? तर तुम्हाला उबाटाचा म्हणजे शिवसेना उबाटा पक्षाचा सपोर्ट आहे, मनसेचा सपोर्ट आहे, तुम्ही शेतकरी कामगार पक्ष सगळे एकत्र आज आलात, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय फरक होऊ शकतो या निवडणुकीमध्ये? आम्ही सगळे लोक समविचारी लोक आहे. आमचे विचार एकमेकांना जुळलेला आहे. आणि भाषेचे विषय आहे. भाषा असेल तर संस्कृती टिकून राहते माणसाला. मी कुठल्याही भाषेच्या विरोधात बोलणार नाही, पण त्या राज्यातलं ते भाषा जर टिकलं नाही तर तिथलं संस्कृती कसं टिकून राहतं. मग यांचं जे आपण सगळे एकत्र आलो आहे, राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब, याच्याशी नक्की 100% भारताला नाही, पनवेलला नाही तर पूर्ण भारताला हे आदर्श घ्यायला पाहिजे की आपण आपल्या प्रत्येकाची भाषा टिकवायला पाहिजे. कारण तुम्हाला संस्कृती टिकवायची असेल तर सगळ्यात प्रथम तुमच्या भाषा तुमची टिकली पाहिजे. आणि आम्ही समविचारीवाले आहेत. आम्हाला याच्याशी 100% याचा फायदा आम्हाला होणार या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. आणि पनवेल महानगरपालिकेत यावेळी महापौर हे आपण समविचारी महाविकास आघाडीचेच बसणार. बबनजी, तुम्ही जे आता म्हटलं की जे भाषा आणि संस्कृतीवर जो तुम्ही जोर टाकला, तर आता जी हवा चाललेली आहे म्हणजे मराठी माणसाची वगैरे, आणि जे आपले जे वोटर्स आहेत ते पण म्हणजे कुठे ना कुठेतरी बघतात ही गोष्ट की म्हणजे ज्या वॉर्डमधून आपण उभे आहात किंवा जे आपले जे कॅन्डिडेट्स आहेत ते लोकल असलं पाहिजे, म्हणजे आपला जो मराठी माणूस किंवा इकडचा लोकल असलं पाहिजे. तर मग तुम्ही जसं एक म्हणजे अमराठी असून तुमचा खूप म्हणजे आम्ही पण खूप तुम्ही एक सेट केलेलं आहे, तुम्ही जी मराठी बोलता ती खरंच खूप म्हणजे प्रशंसा देण्यालायक आहे. पण तुम्हाला ह्याच्यावर काय वाटतं की म्हणजे अमराठी असूनही तुम्ही जे इथून लढताय निवडणूक, ते काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे लोकांचा सपोर्ट आहे का कसं? म्हणजे माया मराठी बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणलं की अमृतापेक्षाही सुंदर कुठलं भाषा असेल तर मराठी. मी भाषेवर काय तुम्हाला बोलणार नाही, बरोबर. पण प्रत्येकाने जिथे आपण राहतो तिथल्या भाषा आपण बोलायला पाहिजे. मी जरी उत्तर भारतीय असलो तर इथले लोक बऱ्याच उत्तर भारतीय मराठी भाषेवर प्रेम करतात. हे वादविवादाची गोष्ट आहे. एखादी गोष्ट घडलेली असतात तर ते एखाद्या उदाहरणासारखं आहे. जसे पारा आपण उदाहरण देतो, बाबा धातूमधला पारा एक लिक्विड फॉर्ममधला आहे, तसं एखादं उदाहरण आहे. पण आपण सगळे या सगळ्या भाषेवरती, या भारताच्या प्रत्येक भाषेवरती आपण आदर करणारे माणसं आहेत आणि करायला पण पाहिजे लोकांनी, असं माझं व्यक्तिगत मत आहे. साहेब, माझा पुढचा प्रश्न असा की उत्तर भारतीय असून तुमचा शेतकरी कामगार पक्षाची कधीपासून म्हणजे तुमची गाठ कशी झाली आणि तुम्ही काय बघता, म्हणजे तुम्ही जे उत्तर भारतीय असून जे तुमची शेतकरी कामगार पक्षाची गाठ झाली, असं तुम्ही निवडणुका लढवणार आहे, तर याच्यावर तुमचं काय म्हणजे मी 2011-12 डिग्री पास करून मी चिपळूणला हॉस्टेलला होतो. डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमा, डायरेक्ट सेकंड इंजिनियरला भेटतो ॲडमिशन. त्याच्यानंतर मी इथे आलो. इथे विवेकानंद पाटील साहेब, बालराम पाटील साहेब यांचे आदर्श घेऊन, माझे गुरु जे बालराम पाटील साहेब आहेत. बघा, उत्तर भारताची गोष्टी तुम्ही बोलले, तुम्हाला एक गोष्टी सांगतो. या पनवेल महानगरपालिकेत 78 जागा आहेत. सगळ्यात आधी जागा कुठला फिक्स झाला असेल तर भवन विश्वकर्मांचा, हा साहेबांचं देण. आणि सामान्य कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षामध्ये कुठे जाऊ शकतो याचे उदाहरण, सगळ्यात पहिला फॉर्म पण मीनी भरला साहेब. पण महानगरपालिकेचा करोडपती पडलेला आहे, हजारो करोडचे मालक आहेत. पण भवन विश्वकर्माला म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा गोर गरिबांचा पक्ष आहे, दीनदुबळ्यांचा पक्ष आहे, रंजला गांजाचा पक्ष आहे. याचं उदाहरण म्हणजे माझ्यासारख्या माणसाने त्यांनी सर्वात प्रथम उमेदवारी देऊन सर्वात प्रथम फॉर्म भरला साहेब माझ्यासाठी. बालराम पाटील साहेब आले, त्यामुळे मला या पक्षाचं काम बघून जे त्यांनी तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली त्यासाठी शेतकरी कामगारांचा लगाव आहे, प्रेम आहे. बरोबर. कारण खूप धन्यवाद साहेब, तुम्ही याच्यावर जरा आम्हाला पण एक हे मिळालं की कसं तुमचा लिंक झाला वगैरे. पुढचा माझा साहेब प्रश्न तुम्हाला हा असेल की सध्या तुम्हाला माहिती असेल जे तळोजा MIDC मधून जे हानिकारक फ्युम्स निघत आहेत, म्हणजे जे फ्युम्स वगैरे निघत आहेत त्याच्यातून वायू प्रदूषणाचा खूप म्हणजे बोलणी चालू आहेत. तर तुम्ही जर उद्या नगरसेवक म्हणून निवडून आला, जर आपली महाविकास आघाडीची सत्ता आली, तर ह्याच्यावर आपलं पनवेल महानगरपालिकेवर हे वायू प्रदूषण जे चालू आहे ते थांबवण्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल? तुम्हाला सांगतो, नगरसेवक विषय वेगळा आहे. मी जेव्हा कार्यकर्ता म्हणून शेका पक्षाचं काम करायचो तेव्हा आपला इथे छोटा इंडस्ट्री आहे बघा, आपला पेट्रोल पंपासमोर तर काय एरिया झाला म्हणतात ते खाकी जो पावडर बिडरचा एरिया आहे, इंडस्ट्रियल रोडपाली नाही, इथे नवीन पनवेलला ब्रिज खाली. इथे मी 500 लोकांना साईन घेऊन ते चिमणी बंद करायला लावला. हे शेतकरी कामगार सामान्य कार्यकर्त्याला ताकद आहे. 500 लोकांना साईन घेतलं साहेब, आणि स्वतः ते ऑफिसर आले तिथले आणि ते बंद केले त्यांनी. तर आज नगरसेवक झालो, मी तर कार्यकर्ता होतो, नगरसेवक झालो तर वायू प्रदूषण कसं बंद करता येईल याच्या मागे मी उभा राहीन. कारण हे पक्ष गोरगरिबांचा पक्ष आहे.
कामगारांचे पक्ष, शेतकरी कामगार पक्षच आहे. शेतकऱ्यांचे काम आणि कामगारांचे पक्ष, सामान्य नागरिकासाठी सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटला पाहिजे. इथे धनाढ्य लोकांचा विषय नाही. इथे त्यांचं काम सुटलं पाहिजे. आणि कंपनी असं मी नाही बोलत, आता हे असा विषय पण तुम्ही घेऊ नका. तुम्ही तरुण लोक आहेत की बाबा विश्वकर्मा इंडस्ट्री बंद करायला गेले का, मग कामगार कसं लोकांना भेटणार, तसं मला नाही म्हणायचे. कमी कमी चिमणीची एक हाईट असते स्पेसिफिक. आता मला हाईट काय पार्ट नाही, मी स्वतः इंजिनिअरिंग केलं माणूस आहे. एक स्पेसिफिक हाईट असतं की तिथून वायू गेला की तो वरून निघून जातो. तर ते स्पेसिफिक हाईटवर त्यांनी चिमणी लावावं असं मी त्यांना विनंती करेन. आणि कमीत कमी पोल्युशन कसं करता येईल, रिसायकलिंग कसं करता येईल याचे मी प्रयत्न करेन. साहेब, पुढचा माझा प्रश्न असा आहे की शेतकरी कामगार पक्षाचा जो किल्ला होता रायगड, पेण, अलिबाग, तो आपल्याला काही वर्षामध्ये जरा म्हणजे हातातून निघताना असा दिसलेला आहे. तर तो जर आपल्याला परत घ्यावा असेल तर आपली स्ट्रॅटेजी काय असेल, म्हणजे पक्षाच्या एका दृष्टीने जर आपण बघितलं गेलं तर, नॉट ॲज अ कॅन्डिडेट बट ॲज अ पक्ष जर आपण बघितलं तर? शेतकरी कामगार पक्ष हे शेतकरी आणि कामगारांचे पक्ष आहे. जोपर्यंत या भूतलावरती, या जमिनीवरती शेतकरी आणि कामगार राहतील तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष काही संपत नाही. आणि या भूतलावरती शेतकरी आणि कामगार तर कधी संपणार नाही साहेब. रायगड जिल्ह्यात थोडा आपली ताकद कमी झाली, पण हे पक्ष कार्यकर्त्यांचे पक्ष. इथून नेता जरी निघून गेला तरी कार्यकर्ता पक्ष टिकून राहतो. आता तुमच्या माध्यमातून इथले जे कार्यकर्ते जे आपल्या शेका पक्षाचे आहेत त्यांना मी आवाहन करेन की तुम्ही परत जागे व्हा, परत लढा. विरोधी पक्षनेता म्हणून हे शेतकरी कामगार पक्ष ते 10-15 वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेचे, विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेले लोक आहेत. परत सोनेरी दिवस आणायचे असेल आणि परत शेतकऱ्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे जर दिवस परत आणायचे असेल तर परत तुम्ही शेतकरी कामगार पक्षाकडे तुम्ही त्या नजरेने पहा आणि परत ताकदीने उभे राहा असं मी तरुणांना विनंती करेन. तर पुढचे आपले काही प्रश्न आहेत. राजकारणापलीकडे एक सामान्य नागरिक म्हणून आपण पनवेलकडे कसं पाहतो? सामान्य नागरिकांचे काय अपेक्षा असतं, काय अपेक्षा असतं? आपण प्रॉपर्टी टॅक्स भरतो, आपलं काय लागतं? पाणी रेग्युलर भेटलं पाहिजे, लाईट प्रॉपर भेटलं पाहिजे, रस्त्यामध्ये परत भेटलं पाहिजे, धुरापासून मुक्ती. जर मला खोकला आलं धुरामुळे तर धुरापासून मुक्ती व्हायला पाहिजे, गटर नाही तुंबलं पाहिजे, हां स्पीड ब्रेकर प्रॉपर पाहिजे, लोकांना ट्रॉफिकचे प्रॉब्लेम नाही पाहिजे. हे सामान्य माणसाला दुसरं काय तुम्ही काय त्यांना घरी करा असं म्हणून देणार आहे? बरोबर. काय तुम्ही करणार आहे? तुम्ही काय करू शकत नाही. तुम्हाला तेच काय पाहिजे, तेच पाहिजे तुम्हाला की बाबा हे सगळं करून द्या. प्रदूषण नाही पाहिजे, तुम्ही जे मुद्दा बोलले, प्रदूषण नाही पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे. सामान्य माणूस म्हणून मी जरी असतो तरी माझ्या ते अपेक्षा असतं की तुम्ही ते मिनिमम जे रिक्वायरमेंट आमचे तेवढं तरी पूर्ण करायला पाहिजे. तेवढंच साहेब, जसं की तुम्ही एकदम बरोबर म्हटलं की जे सामान्य नागरिकाचे जे 3 मुद्दे आहेत, रस्ता, पाणी आणि प्रदूषण, हेच कुठे ना कुठेतरी ग्राउंडवरती लोकांना वाटते हेच कुठेतरी जरा मिसिंग आहेत. तर मग प्रशासनासाठी तुमचा काही संदेश आहे जे हे 3 मेन मुद्दे जे इग्नोर केले जात आहेत त्याच्यावरती? हे बघा, प्रशासन हे नाही, प्रशासन जे आहे, जे IAS असू द्या, ऑफिसर असू द्या, आता आपल्याकडे जे आहेत ना कमिशनर, ते प्रमोटेड आहे साले. एक पण IAS डायरेक्ट नाही आहे. त्यांनी ते सगळे प्रमोटेड आहेत. दे आर नॉट डायरेक्टली IAS फ्रॉम अ लोअर केडर. दे आर प्रमोटेड. म्हणजे समजा मी 10 वर्ष जॉब केला, 10 वर्ष जॉब केल्यानंतर माझं प्रमोशन भेटलं आहे, तसं झालंय. मला एकच म्हणायचं आहे तुम्हाला की तुम्ही सरकारी अधिकारी जे आहेत ना, तुम्ही जनतेचं काम करायला पाहिजे. तुम्ही जनतेचे नोकर आहे, तुम्हाला जनतेकडून तुम्हाला पगार भेटतो. तुम्ही राजे नाही झाले तुम्ही, पण ते आता राजे समजायला लागले कारण त्यांच्यावरती जे आताच राजकीय लोक आहेत त्यांच्यावर अंकुश नाही, त्यांच्यावर कंट्रोल नाही. आपण त्यांना हे जाब विचारू बाबा तुम्ही लोकांचे कामं करा, पगार सुटतात ना. तुम्ही खुर्चीवर बसून खुर्ची आंबू नका. इथे AC मध्ये बसायला नाही आले. आमच्या रस्त्यावर फिरा, तेव्हा खोकलायला ना तुम्हाला डस्ट नाही, तेव्हा समजेल की पनवेलची खरं परिस्थिती काय आहे म्हणून. त्यासाठी मी तेवढा प्रयत्न केला. साहेब, पुढचा प्रश्न आपला असा की जे जनरल पब्लिक आहे, सामान्य व्यक्ती, आपण बघतो काही लोकांना महानगरपालिकेचं मतलबच माहिती नाही आहे, काही लोकांना कॉर्पोरेटर नाही माहिती आहे. तर अशा सामान्य लोकांपर्यंत आपण एक काय म्हणजे कॉर्पोरेटरला म्हणजे कसं म्हणजे काय काम असलं पाहिजे त्याचं, एक सामान्य नागरिकाला कसा मेसेज गेला पाहिजे कॉर्पोरेटर बद्दल महानगरपालिकेत? बघा, कॉर्पोरेटर म्हणजे नगरसेवक, बरोबर. कॉर्पोरेटर म्हणजे नगरसेवक, मराठीमध्ये नगरसेवक म्हणजे बरोबर. नगरसेवकाचा अर्थ काय? नगराचे सेवक सेवा त्यांनी करायला पाहिजे. सिंपल त्याच्यात डेफिनेशन नगरसेवक म्हणजे नगरसेवक त्यांनी करायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाचं त्यांनी भेटलेलं पाहिजे. त्यांनी पनवेलला टँकर मुक्त करायला पाहिजे. त्यांनी तेच म्हणजे जे मुद्दा आहे तुम्हाला लाईट डीपी वरती खुला तुम्हाला डीपी सगळीकडे दिसेल. तुम्हाला एखाद्या पोराचा हात गेला, जीव गेला तर तुम्ही काय करणार?
जीव गेल्यानंतर बोलणार की अरे तुम्हाला 20 लाख रुपये देतो बाबा, मुख्यमंत्री देतो, प्रधानमंत्री देतो. त्याचं काय करणार ते 20 लाख रुपये? जीव गेला ना म्हणजे माणूस वारला ना. एक आमचे उदाहरण आहे, सेक्टर 8ला एक माणूस पावसाळ्यामध्ये वायर खुला असल्यामुळे पाय जाऊन मेला तो पोरगा. काय तुम्ही 20 लाखाने त्याला माणूस आणून देणार आहे का तुम्ही? तुम्ही पैसेवाल झाले म्हणून तुम्ही का माणसाला विकत घेतले का तुम्ही? हे पनवेल साहेब जनसामान्यांचं पनवेल व्हायला पाहिजे. आता तुमच्यासारखे तमाम जे मीडियावाले आहेत त्यांना आवाहन करतो तरुणांना की तुम्ही पण या राजकारणाच्या पर्वमध्ये भाग घेतला पाहिजे. आणि आता नाही तर पुढच्या वर्षी तुम्ही उमेदवारी घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुमच्यासारखे चांगल्या विचाराचे लोक ते महानगरपालिकेत गेले पाहिजे. साहेब, जसं की तुम्ही आता म्हटलं की आमच्यासारख्या युवांनी मैदानात उतरून निवडणुका लढल्या पाहिजेत, तर माझा पुढचा प्रश्न ह्याच्यावरच बेस्ड आहे की जेनझी जे आपण म्हणतो 18 ते 25 वर्षाची मुलं जे यावेळेस पहिल्यांदा वोट देणार आहेत, तर जेनझी युवांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? म्हणजे जेनझी युवाला मी तेच बोलेन, त्यांना कळकळीची विनंती आहे. तुम्ही आता तरुण आहे, तुम्ही दुनिया बघितलेलं आहे. आजकाल यूट्यूबचा जमाना आहे, इंस्टाग्राम जमाना आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पडतात. पहिले पुस्तकं बघत, इंडिया दॅट इज भारत, पुस्तकं लोकांना वाचायला लागायचं. आता कधी यूट्यूब सर्च मारलं की तुम्हाला सर्व गोष्टी भेटतील. तुम्ही सगळे सुज्ञान आहात. 18 आणि 25 पोरांना एवढंच विनंती करेन की असं मी बोलत नाही की भवन विश्वकर्मा निवडून द्या म्हणून. तुम्ही एक तुमच्या चांगला माणूस निवडून द्या, जो काम करणारा माणूस असेल, ग्राउंडवर फिरणारा माणूस असेल आणि त्याला एक काहीतरी पनवेलला करण्यात त्याचं हे असेल, म्हणजे विजन असेल त्याचा, म्हणजे काहीतरी करण्याची ताकद पण त्याच्यात पाहिजे. असं लोक त्यांना विनंती करेन की तुमचं भविष्य याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कंपनी कसं बनवून देते, नवीन रोजगार कसं उपलब्ध करून देतील. आता 3 लाख रोजगार येणार आहे महानगरपालिका आपलं एअरपोर्टला इथे स्थानिक लोकांना कसा रोजगार भेटतो. स्थानिक म्हणजे मला काय म्हणायचंय, स्थानिक म्हणजे जो म्हणून महानगरपालिकामध्ये राहतो. जसं RTI मीन्स राईट टू म्हणून महानगरपालिकामध्ये राहतो. जसं RTI मीन्स राईट टू एज्युकेशन, RTE राईट टू एज्युकेशनमध्ये कसं अर्धा किलोमीटरला, नंतर 1 किलोमीटरला, नंतर 3 किलोमीटर असं प्रधान देतो ना आपण, बरोबर. तसं इथे पण ज्या क्षेत्रात लोकांना हरवले आहेत त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना जॉब ट्रेनिंग द्यायला पाहिजे. 3-3.5 लाख पुरं आपल्याकडे कामाला लागतील साहेब. त्यामुळे त्यांना हे आज 18 ते 25 वर्ष पोरांना विचार करायला पाहिजे की आपला रोजगार कोण करून दे. आता नाही तर लोक फिरतील राजकीय लोक मटण आणि डाळ, त्याच्या मागे नका लागू बाबा. ते 9 वर्षांनी येते इलेक्शन, आणि इलेक्शन कमिशनला काय खायचं होतं साहेब? आता बोलू ना, काय प्रॉब्लेम नाही ना? हा बोला ना सर. इलेक्शन कमिशनला एवढा काय खायचं? तुम्ही 4 वर्षानंतर 4 वर्ष उशिरा तुम्ही निवडणुका करून घेता आणि तुम्ही 1 महिना तुम्ही टाइम देता महानगरपालिकेला निवडणुकीसाठी. हे तुमचे राजकारण आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष साहेब, आमचे चिन्ह लोकांना घरोघरी जाऊन सांगायला लागते. तुमचं राष्ट्रीय चिन्ह आहे, तुम्हाला सगळ्या लोकांना माहित आहे. पण तुम्हाला एवढा घाई होता तर 4 वर्षापूर्वी तुम्ही नगर इलेक्शन लढवायचे ना. तुम्हाला 4 वर्ष तुम्हाला कमी दिवस वाटले आणि तुम्हाला 30 दिवस जास्त दिवस वाटले का? तुम्हाला कमी 45 दिवस 40 दिवस द्यायला पाहिजे ना. हे लोकांना कळत नाही का? मग तरुणांना मी विनंती करेन की तुम्ही यावेळी सत्ता परिवर्तन करा. एअरपोर्टमध्ये, अदानीमध्ये सगळ्यांना परमनंट काम करायची जबाबदारी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी सरकार घेईल. धन्यवाद बबनजी. माझा पुढचा प्रश्न असा आहे, पनवेलचे असे 3 सिविक मुद्दे जे फक्त कागदावर म्हणजे लिहिले गेलेले आहेत पण ते प्रत्यक्षात सोडवले नाही गेलेत आतापर्यंत. 3 मध्ये तुमचा रस्ता झाला विषय. रस्त्यामध्ये आता मी स्वतः RTI टाकलेला होता. आदाई तलाव ते आदाई सर्कलमध्ये रस्ता भरण्यासाठी तुमचा 31 कोटीचे त्यांनी टेंडर घेतलेलं आहे. पाण्याचा प्रश्न झाला तुम्हाला, पाणी बरोबर प्रमाणात नाही साहेब. पाणी टँकर माफिया, टँकर चोरी, त्यांच्याच महानगरपालिका, त्यांच्याच टँकर, त्यांच्या स्वतःच्या टँकर मालकीच्या बिल्डिंग रुपयाच्या नावाने, टँकर TIPLच्या नावाने, हे सगळे मुद्दे बऱ्याचसे साहेब बोलण्यासारखे बोललो तर. आणि शिक्षणावरती मला जास्त भर. मी शिक्षित माणूस आहे. पोरगा शिकला तो ऑटोमॅटिक कुठेतरी कामाला लागेल. इथे मेन मुद्दा तुम्हाला सांगतो साहेब शिक्षणाचा काय आहे. जरासं 1 मिनिट तुम्ही सगळे तरुणाने ऐकून घ्या माझा काय विषय. या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तरुणांना विनंती करतोय, तुम्ही ऐकून घ्या काय. मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पेन म्हणून डिप्लोमा केला. GP पेन त्याला म्हणतात, रामवाडीला आहे. ठाण्याला GP ठाणे आहे, GP ठाणे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे. पनवेलला का गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक का नाही हो? मी ओपनमधून 8,000 फीमधून ॲडमिशन शिक्षण घेतलं ओपनमध्ये. इथे तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्यायला पिले कॉलेजला मग 1-1 लाख रुपये फी आहे, डोनेशन. बरोबर. तुम्हाला इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज का नाही हो? 6.5-7 लाख लोकसंख्याला पण महानगरपालिकेमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज का नाही हो? मेडिकलच्या इंजिनिअरिंग कॉलेज का नाही हो? इंजिनिअरिंग मेडिकल सगळे कॉलेज गव्हर्नमेंटचे पाहिजे. बरोबर. मी या माध्यमातून तुमची विनंती आहे की शिक्षणावर भर द्या तुम्ही.
मी आजही शिकतो. माझं आजही शिकण्याचं आवड आहे. मी लास्ट इयरला आणि मी अजून 8-10 डिग्री घेईन. शिक्षण घेतला माणूस ना, होतं ना शिक्षण मागणीचे दूध आहे. तो शिकला तोच बोलणार ना. शिकला पाहिजे माणूस, शिक्षण घ्यायला पाहिजे. व्यवसाय तर माणूस करायलाच पाहिजे, पण माणूस शिक्षित पाहिजे. त्यासाठी मी तरुणांना आवाहन करेन की असं सरकार निवडून द्या ज्यांनी पण महानगरपालिकेत सरकारी शासकीय कॉलेज, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, डिग्री जे कॉलेज आणावं. त्यासाठी तुम्ही सरकार यावेळी नवीन निवडून द्या. साहेब, माझा पुढचा प्रश्न असा, जसं तुम्ही शिक्षणावरती आता जरा प्रकाश पाडला, तर जे आपले युवा आहेत, जे आता म्हणजे ग्रॅज्युएट झालेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, ज्यांना स्वतःचं काही इथे चालू करायचं आहे, ज्यांना नोकऱ्या नाही करायच्या आहेत, त्यांच्यासाठी स्टार्टअप फंडिंग, बूट कॅम्प झालं, क्राऊड फंडिंग झालं, याच्यावरती तुमचं काय मत आहे? जर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आली तर सरकार काय करेल? म्हणजे महानगरपालिकेमध्ये असं काय डेव्हलपमेंट होईल जे युवांना मदत करेल? बघा, पनवेल महानगरपालिकेमधून एवढा तुम्हाला याचा मोठा विजन आहे. तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय. पनवेल महानगरपालिकेत जे प्लॉट आतापर्यंत आहे, बाकी सगळे आणि प्लॉट काय बिल्डर लाटले त्याने, ते ग्राउंडला पण जागा नाही सोडले साहेब. म्हणून सांगतो, आता जे प्लॉट आहे ते इथं तरुणांना व्यवसायासाठी कसं फ्री देता येईल, त्यांच्या फंडिंगसाठी कसा पनवेल महानगरपालिकेकडून एखादी पतपेढी टाईप आपण फ्रीमध्ये वाटप तर करू शकत नाही, कारण तेवढा रेव्हेन्यू पण जनरेट व्हायला पाहिजे. मग महानगरपालिकेने काम करायला पाहिजे म्हणजे काय, त्याचा रेव्हेन्यू पण आला पाहिजे ना साहेब. बरोबर. काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलणार नाही तुमच्या माध्यमातून. म्हणजे सरकारने हे करायला पाहिजे, सरकार ते नाही. मी पनवेल महानगरपालिकेतून एखादं पतपेढीतून कसा त्यांना लोन देता येईल, बरोबर, पुराणा जमीन तर आम्ही देऊ शकतो त्यांना फ्रीमध्ये. म्हणजे एखादा प्लॉट द्या पुराणा, जे बिल्डरांना देण्यापेक्षा तुम्ही, कारण त्या टायमाला 1970 15,000 एकरीने घेतली जमीन आहे. 15,000 एकरीने आता 1.5 लाख रुपये, 1,135 समथिंग 1,35,000 स्क्वेअर मीटर रेट आहे गव्हर्नमेंटचं रेट, सिडको रेट. त्याच्यावर बोनी लावायचं ते पार 1.5-2 लाखावर जाते. म्हणजे 1 गुंठ्याला तुम्हाला 1000 स्क्वेअर फीटच्या जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 2.25 कोटी ते 1.5 कोटी जागा. बरोबर. आणि तेच 1 एकर घेतलं की तिला 15,000ला. म्हणजे हा पार 60 कोटीची जागा त्यांनी 15,000 घेतला आहे. तो आपण प्लॉट देऊ शकतो तरुणांसाठी. आणि आपण त्यांना गव्हर्नमेंट आपलं फंडिंग कसं करता येईल पतपेढी थ्रू थोडाफार व्याजाने, त्याचा आपण प्रयत्न करू. कारण रेव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे. आज तुम्ही बस स्टँड जर तुम्ही आज बनवले, म्हणून महानगरपालिकेने बस स्टँड बनवलं साहेब, RTA टाकलेलं आपल्या माणसाने, 27-28 लाखाला एक बस स्टँड आहे. बस स्टँड तुम्ही 27 लाखाला तुम्ही बनवता, तुमच्याकडे रेव्हेन्यू आहे का हो? तुम्ही स्वतःचे बस आहे का हो? तुमच्याकडे सर बस नाही, तुमच्याकडे पैसे कसे येणार, त्याला मेंटेनन्स कसं करणार? बरोबर साहेब तुम्ही रेव्हेन्यू पण आलं साहेब, मेंटेनन्स करायला पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे जे यात्री गेल्यावरती तिथून जे भाडे भेटणार ते भाड्याने तुमचं मेंटेनन्स तर व्हायला पाहिजे. तुम्ही पण चालवण्यासाठी तेवढा पैसा तर आला पाहिजे. घर तर चालला पाहिजे ना, कमावल्याशिवाय चालणार. असं नाही बोलत लोकांना लुटा तुम्ही, पण त्याचे मिनिमम 10 रुपये 15 रुपये भाडे असतील त्या बसच्या, त्या भाड्यातून ते बस मेंटेनन्स, ते बस स्टँड मेंटेनन्स मिळाला. तुम्ही लोकांच्या प्रॉपर्टीतून बांधले, लोकांना दिले कॉन्ट्रॅक्टर, खाल्ले पैसे. असं नसतं ना. त्याच्या मागे काहीतरी विजन ठेवा ना तुम्ही. रेव्हेन्यू पण यायला पाहिजे ना त्याला. बस तुमच्या NMTच आहे आपला, नाही मग महानगरपालिका स्टँड पण महानगरपालिका. म्हणजे तुम्ही खायचे ते काय, राहायचे ते काय, मला काही समजतच नाही विषय. एकदम म्हणजे नॉनसेन्स. बरोबर बोलला, एकदम विषय वेगळा, एकदम विषय वेगळा. बोला. तर माझे काही शेवटचे प्रश्न. पहिला प्रश्न असा की तुम्ही जर निवडून आला उद्या ॲज अ कॉर्पोरेटर, नगरसेवक, तर आपला एक 4 शब्दामध्ये आपला एक विजन आणि रोडमॅप काय असेल? तेच की शिक्षण बरोबर व्हायला पाहिजे, रस्ते बरोबर भेटला पाहिजे लोकांना, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे, रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे, गटराचं आणि जे एअरपोर्ट मीटर रेट आहे गव्हर्नमेंटचं रेट, सिडको रेट, त्याच्यावर बोनी लावायचं ते पार 1.5-2 लाखावर जाते. म्हणजे 1 गुंठ्याला तुम्हाला 1000 स्क्वेअर फीटच्या जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 2.25 कोटी ते 1.5 कोटी जागा. बरोबर. आणि तेच 1 एकर घेतलं की तिला 15,000ला. म्हणजे हा पार 60 कोटीची जागा त्यांनी 15,000 घेतला आहे. तो आपण प्लॉट देऊ शकतो तरुणांसाठी. आणि आपण त्यांना गव्हर्नमेंट आपलं फंडिंग कसं करता येईल पतपेढी थ्रू थोडाफार व्याजाने, त्याचा आपण प्रयत्न करू. कारण रेव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे. आज तुम्ही बस स्टँड जर तुम्ही आज बनवले, म्हणून महानगरपालिकेने बस स्टँड बनवलं साहेब, RTA टाकलेलं आपल्या माणसाने, 27-28 लाखाला एक बस स्टँड आहे. बस स्टँड तुम्ही 27 लाखाला तुम्ही बनवता, तुमच्याकडे रेव्हेन्यू आहे का हो? तुम्ही स्वतःचे बस आहे का हो? तुमच्याकडे सर बस नाही,
तुमच्याकडे पैसे कसा येणार, त्याला मेंटेनन्स कसा करणार बरोबर. साहेब? साहेब तुम्ही त्यासाठी रेव्हेन्यू पण आलं. साहेब मेंटेनन्स तर यायला पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे जे यात्री गेल्यावरती तिथून जे भाडे भेटणार, ते भाडे तुमचे मेंटेनन्स तर व्हायला पाहिजे. म्हणजे चालवण्यासाठी तेवढा पैसा तर आला पाहिजे. घर तर चाललं पाहिजे ना, कमावलं सगळं चालणार. असं नाही बोलत लोकांना लुटा तुम्ही, पण त्याचे मिनिमम 10 रुपये 15 रुपये भाडे असतील त्या बसच्या, त्या भाड्यातून ते बस मेंटेनन्स, ते बस स्टँड मेंटेनन्स मिळला. तुम्ही लोकांच्या प्रॉपर्टीतून बांधले, लोकांना दिले कॉन्ट्रॅक्टर, खाल्ले पैसे. असं नसतं ना, त्याच्या मागे काहीतरी विजन ठेवा ना तुम्ही. रिव्हेन्यू पण यायला पाहिजे ना त्याला. बस तुमच्या NMT आपला नाही महानगरपालिका, स्टँड पण महानगरपालिका. म्हणजे तुम्ही खायचे ते काय, राहायचे ते काय, मला काय समजतच नाही विषय. एकदम म्हणजे नॉनसेन्स. बरोबर बोलला तुम्ही. एकदम विषय वेगळा. बरोबर. एकदम विषय वेगळा. बोला. तर माझे काही शेवटचे प्रश्न. पहिला प्रश्न असा की तुम्ही जर निवडून आला उद्या ॲज अ कॉर्पोरेटर, नगरसेवक, तर आपला एक 4 शब्दामध्ये आपला एक विजन आणि रोडमॅप काय असेल? तेच की शिक्षण बरोबर व्हायला पाहिजे, रस्ते बरोबर भेटला पाहिजे लोकांना, पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे, रस्त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे, गटराचं आणि जे एअरपोर्टला लोकांना कामाला लावायचे ते 3-3.5 लाख लोकांना जॉब भेटला पाहिजे, प्रदूषण फ्री पनवेल व्हायला पाहिजे आणि पनवेल सुंदर व स्वच्छ पनवेल व्हायला पाहिजे. हे माझं विचार आहे. धन्यवाद. बबनजी, शेवटचा प्रश्न माझा, सॉरी तुमचा मी टाइम घेतोय, पण शेवटचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न ह्या पनवेल महानगरपालिकेचा, पनवेलच्या लोकांचा, भूमिपुत्रांचा मी तुम्हाला विचारतोय. ॲज अ कॉमन मॅन आणि जे भूमिपुत्रांची जी रिक्वेस्ट आहे, जे आपण पाहिलं की कसं माननीय मुख्यमंत्रीजींनी जे आपल्याला आश्वासन दिलं होतं की दिवा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला दिलं जाईल, पण ते अजूनही काही दिलं गेलेलं नाही आहे. ह्याच्यावरती म्हणजे भूमिपुत्रांची एक काय म्हणतात त्याला इमोशनल सेंटिमेंट आहे. ह्याच्यावर जर तुम्ही बोलला तर भारी प्रश्न, खूप भारी, एकदम भारी प्रश्न विचारला तुम्ही. माझ्यावरती कुठलाच केसेस नाही. माझ्यावर केसेस कुठला आहे, हे आंदोलनाचेच केस आहे भूमिपुत्रांचे. माझ्यावर 2 केसेस आहेत, ते भूमिपुत्रांचेच आहे. आणि मी भाषण पण केलं माझ्या मोबाईलमध्ये असेल भूमिपुत्रांवरती की दिवा पाटलांचं नाव तुम्ही द्यायला काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. दिवा पाटील साहेबांचं नाव तुम्हाला द्यायला काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. कारण हे दिवा पाटील जे आहे, दिवा पाटील जे हे तुम्हाला व्हिडिओ दाखवत होतो नाही ना, मी तुम्हाला व्हिडिओ नाही भाषण दाखवलं होतं. दिवा पाटील साहेब ना एक नाव नाही आहे, लोकांचे ते आत्मा आहे भूमिपुत्रांचे, लोकांच्या भावना आहेत. ते तुम्हाला लोक नाव द्यायला सांगत नाही, त्यांच्या ते भावना व्यक्त करायला सांगताय. तुम्हाला दिवा पाटील फक्त नाव वाटलं तुम्हाला का? छत्रपती शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर देव आहे ते आमचे. बरोबर. बाबासाहेब आंबेडकर देव आहेत आमचे. शाहू फुले आंबेडकर विचारायचं माणसं आहे आम्ही. ते फक्त तुम्हाला नाव वाटत असेल पण ते नाव नाही, तिथला भूमिपुत्राची भावना आहे. त्यांचं नाव द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे हजारो एअरपोर्ट आहे, तुम्ही बोलता मी हजारो एअरपोर्ट बांधला, मग तुम्ही बाकी एअरपोर्टला द्या ना लोकांची नावं. बरोबर. मी कुठे बोलतो हजारो एअरपोर्टला देव पाटील नाव द्या म्हणून. तुम्ही एक एअरपोर्टला द्या ना. आणि जर इथे 90 लाख अग्री कॉलेजचा विचार नसेल करत, असं सरकारला पार संपून टाकायला पाहिजे मुळासकट. तुम्ही लोकांच्या भावनाचं मजाक उडवता. आज देतो उद्या येतो, भीक मागतो तुमच्याकडून लोक मागतायत का? आज देतो उद्या येतो, 29 तारखेला देतो, 25 तारखेला देतो. अरे एअरपोर्ट उडान भरला, ते पार पाया भरल्यापासून जमिनीचा ऑक्युपाय करण्यापासून तुम्ही बोलता. दगडच्या फोटो तेव्हा बोलवता दिवा पाटला नाव देतो. आज तर झाला ना, गेला हैदराबादला फ्लाईट, तरी तुम्हाला देत आहेत. लोकांना किती चुती आहे मला, बरोबर, किती भावनेशी खेळणार. अरे त्यांना तरी मनाची तर लाज वाटू द्या. लाज असतं ना, माणूस आहे म्हणून लाज तर आहे की नाही. बरोबर. भावनाशी आपण खेळवाड जो माणूस खेळता, तुम्ही नका तेवढं आहे बोला ना. बरोबर. अरे तुमची लायकी आहे का? हां, नालायक लोक आहे ते सगळे. आणि देव पाटलाचं नाव नाही दिले तर भूमिपुत्र, आता हे आता आचारसंहिता म्हणून आपण बंद केला आंदोलन. भूमिपुत्र काय आहेत ना, 1984ला जाऊन तुम्ही अभ्यास करा. 12.5% जे दिला देव पाटलाच्या आंदोलनाने, त्या आंदोलन आठवा. 5 हुतात्मे झाले इथे. हे शेतकरी कामगार पक्षाचं आंदोलन होता. आणि रायगड जे आहे हे लढवाया लोकांच्या भूमी आहे. यांना हलक्यात घेऊ नका तुम्ही, यांना हलक्यात घेऊ नका. आणि देव पाटील साहेबांचं नाव लवकरात लवकर एअरपोर्टला देऊन टाका. धन्यवाद. तर आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच आपला निरोप घेतो. आज आपल्यासोबत होते बबनजी विश्वकर्मा साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे नेते व प्रभाग क्रमांक 16 पनवेल महानगरपालिकेचे अधिकृत उमेदवार. तर हेच म्हणून आपण हा पॉडकास्ट इथेच संपवतो. पुन्हा एकदा येऊ एक नवा एपिसोड घेऊन. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पोर्टल्स ऑफ पनवेल याचे जे सगळं न्यूजवाले आहेत, अतिशय सुंदर काम करणारे लोक आहेत. खरा पनवेल काय आहे
ते दाखवाय ताकद कुठल्या चॅनलमध्ये असेल तर पॅट्रोल्समध्ये आहे. एकदम सुंदर असा